रमेश दादा जर कधी निवडून आलेत तर त्यांचं पुढचं पाऊल शहराच्या विकासासाठी कुठलं राहील? रमेश दादा जर प्रामुख्याने जर निवडून आले तर सर्वात प्रथम जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न, या देशाला स्वतंत्र मिळून 70-75 वर्ष झाली तरी हे प्रश्न आणखी तेच आहेत. म्हणून जे मूलभूत प्रश्न असतील ते सर्व प्रामुख्याने सोडवण्याचं काम हे रमेश दादा करणार आहेत. मी तुम्हाला योग बोर्डच्या वतीने शब्द देतो. यावेळेस रमेश दादा गायकवाड जे आहेत ते यांची विचारधारा कशी आहे व काय आहे? रमेश दादा हे संविधान प्रेमी, मानवता प्रेमी, लोकशाही प्रेमी आहेत. म्हणून जे सर्वसामान्यांच्या ज्या भावना आहेत, ज्या त्यांच्या याचना आहेत, ते याचना ते ओळखून आहेत. तळागाळातला आंबेडकर नेता हा कसा असावा, जो सर्वसामान्यांमध्ये जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी करणारा असावा. आणि ते फक्त एकच नाव येतं, त्याचं नाव रमेश दादा गायकवाड.